चालू आहे मित्रांनो, या ट्रायपॉडचं हे आता लाईव्हचा क्लास आहे. आता वाजले 8:45 आणि लाईव्हचा क्लास असतो रात्री 9 ते 10. मग या लाईव्हच्या क्लासला जॉईन होण्यासाठी बरेचशा इक्विपमेंटची गरज असते आपल्याला, ट्रायपॉड वगैरे. आता ह्या ट्रायपॉडसाठी ही वस्तू मागवली होती, खराब झालेली त्या ट्रायपॉडचं ते मागवलं होतं. आता हे आलेलं आहे, एकदा चेक करतो कसं आहे. पार्सल दुपारीच आलं, परंतु त्याला वेळ नाही भेटला जरा आम्हाला. ये राजू ये. कोणतं पॉकेट? हां, तुझ्या आवडीचं ते पॉकेट घेऊन जाय. ओके. अरे याला स्क्रूच्या ऐवजी आता हे म्हणजे रबरच्या ऐवजी आता हा पॉईंट दिलाय. समजलं? उभं घेण्यासाठी हा आणि आडवं घेण्यासाठी हा. पण त्याला पिठी पण आली का? पिठी पण राहू दे तुमच्याकडे. तू झोपलं नाही करा आणखी? शाळेत नाही जाणार? शाळेत नाही गेलं तर बेटा मोठं होत नाही माणूस. हो ओके. आता बघू आपण. आता याला लावण्याचा प्रयत्न करतो. तुला मोठं नाही व्हायचं? तुला मोठं नाही व्हायचं का? बरं, मग इतकी उंची पण इतकीच राहते. त्याला एक ग्रीप असते. पॉज करा ते. आता ही जुनी ग्रीप काढली आम्ही. ही नवी नेमकी कशी बसती माहीत नाही. ही जुनी होती, खराब झालेली. सौराजी सारखा बरं दोन बघू द्यायचं. थोडं ढिलं ठेवून बघू याला आपल्याला कसं लावायचं. तर असं लावायचं ना आपल्याला. असं फिरवायला आणि याला असं फिरून घ्यावं लागेल. मला वाटतं असं एका लाईव्ह क्लासच्या मागे जवळजवळ 2 ते 3 तासाची मेहनत असते. हे आपल्याला असं वाटतं की लाईव्ह क्लास आलो तर आपण लगेच जॉईन केला, घेतलं नाही. त्याचे इक्विपमेंट्स असतील, त्याला ऑनलाईन यायचं असेल, ते इंटरनेट असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागते आणि वेळ द्यावा लागतो त्याला. त्याचबरोबर आता महाराष्ट्रातून नाही जरी म्हणलं तर 300 विद्यार्थी त्या क्लासला जॉईन होतात. ॲपच्या माध्यमातून म्हणा आणि यूट्यूबच्या माध्यमातून, दोन्हीच्या. तर हे सगळे विद्यार्थी जॉईन होतात, त्यामुळं त्याला तितका वेळ द्यावाच लागतो. बट मला वाटतं हे असं आहे. आता हे तर फिट झालं आहे. ओके, हे फिट झालं. आता हे नेमकं काम कसं करतं हा काय समजलं? काही नाही, सिंपल एक ग्रीप दिली याला. जी ग्रीप वरती उचलणार आहे त्याला, राईट. हे उलट सोपं आहे बेटा पहिल्यापेक्षा. तेव्हा घे ग्रीप दिली वरी उचलायला, याला काढून घ्यायचे, मध्ये टाकायचे, याला फिट करायचे. केलं बरं. इथं आपल्याला चान्स पण ठेवला आहे आपण इथं. ओके. आणि याला ढिलं केलं, सेटअप केलं, फिट करून टाकलं. काही सोपं नाही, सोपं त्याच्यापेक्षा सोपं आहे. मला वाटतं याच्यापेक्षा सोपं आहे. ओके. हां, याच्यापेक्षा सोपं आहे. आणि स्टँडिंग पोझिशन हल्ली तर इथं ॲडजस्टमेंट सोपी आहे. याला असं करायचे, असं करायचे, बस झालं, विषय संपला. हल्लं तर आपल्याला याला हलू शकतो आणि त्याला एकदा फिट केलं की मला वाटतं काम संपलं. ठीक आहे, चला. अशा सगळ्या गडबडी असतात. ओके, बाय.